नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रवण करत आहात माझ्या आवाजातून श्री संत सद्गुरू बाळूमामांची भाकणूक. ही भाकणूक ऐकण्यासाठी सज्ज व्हा आणि कमेंट्समध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. माझ्या आवाजातून बाळूमामांच्या नावाचा जयघोष नक्की करा. श्रोते हो, पृथ्वीचा करार संपत आला आहे. सूर्य आणि चंद्र काही वर्षांनी एकत्र येतील. त्यांची टक्कर होईल. यामुळे 3 दिवस जग अंधारात राहील. पृथ्वी गडप होईल. त्यामुळे सर्वांनी सांभाळून राहा. बाळूमामा म्हणतात, तारणाऱ्याला तारणार आणि मारणाऱ्यांना मारणार. कपाळातला शोधून काढणार. प्रत्येकाला आपापल्या कर्माची शिक्षा होणार. मात्र ज्याच्या अंगी खरी भक्ती आहे तो सुखाने खाणार. बाळूमामांचे आदमापूर हे प्रति पंढरपूर होईल. बाळू धनगराचा राजवाडा पाहायला जगदुनियेतील लोक येतील. आदमापूर ही पुण्यभूमी होईल. बाळूमामा हे शेषनागाचा अवतार आहेत. त्यांनी या गावात निशाण रोवलं आहे, ठाण मांडलं आहे. बाळूमामांचा त्रिभुवनात जय जयकार होईल. भारत आणि पाकिस्तानाच्या सीमेवर छुपे युद्ध सुरू राहील. चीनचा भारतावर हल्ला होईल. कोरिया आणि चीन हे देश जगासाठी क्लेशदायक ठरतील. ते भारतावर आक्रमण करतील. परंतु भारतीय सैनिक त्यांचे सर्व हल्ले परतवून लावतील आणि विजयाची पताका फडकवतील. आपला तिरंगा ध्वज आनंदात राहील. अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील. हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील. हिंदू धर्माला चांगले दिवस येतील आणि भारत देश हिंदू राष्ट्र होईल. देश आणि राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकारणी नेते या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या उड्या मारतील. सत्ता आणि संपत्तीच्या मागे लागून सत्तेच्या बाजारात नेते विकले जातील. ते आपली पक्षनिष्ठा गहाण ठेवतील. राजकारणात पैसे न खाणारा नेता सापडणार नाही. दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढाओढ लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल. भ्रष्टाचाराचा कळस होईल आणि अनेक नेते तुरुंगात जातील. जातीवाचक राजकारणाला ऊत येईल. जगात डोंगरा एवढे पाप वाढले असून पुण्याचा साठा दोऱ्या एवढाच शिल्लक राहिला आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या डोळ्यातून पाणी येत आहे. साताऱ्याच्या गादीवर फुले पडतील. जर कोणी गर्वाने वागला तर तो नक्की फसेल. निसर्गात मोठे बदल होतील. खडकाच्या लाया होतील. विजेमुळे मोठे नुकसान होईल. बाळूमामांच्या मेंढ्यांच्या कळपात एका मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल. हे जगासाठी मोठे नवल असेल. तरुण पिढी व्यसनांच्या मार्गाला लागेल. रेल्वे आणि मोटारींचे मोठे अपघात होतील. लोकांनी नीतिमत्ता बाळगावी आणि धर्माची बाजू पुढे न्यावी. सोन्याचे भाव प्रचंड तेजीत राहतील. तांब्र आणि पांढरं धान्य उदंड पिकेल, पण महागाई वाढेल. ज्याच्या घरी धान्य असेल तोच शहाणा ठरेल. पेट्रोल आणि इंधनाच्या दरवाढीने जनता हैराण होईल. बैलाची किंमत बकऱ्याला आणि बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. बकऱ्याची किंमत लाखावर जाईल. नदीजोड प्रकल्प राबवले जातील. मनुष्य जंगलात जाईल आणि जंगलातील प्राणी गावात येतील. पाण्यासाठी मोठी आंदोलने होतील. पाण्याचा कप विकत घ्यावा लागेल. उन्हाळ्याचा पावसाळा होईल. विज्ञानाची प्रगती माणसाला घातक ठरेल. विज्ञानामुळे मनुष्य परावलंबी होईल आणि भविष्यात पृथ्वी सोडून इतर ग्रहावर जाण्याचा प्रयत्न करेल. बाळूमामांचा आशीर्वाद आदमापूरवर कायम राहील. पिवळ्या भस्माचा महिमा अगाध राहील. भगवा झेंडा राज्य करेल आणि छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील. बोला बोला, बाळूमामांच्या नावाचा जय जयकार. बाळूमामांच्या नावाचा विजय असो. श्रोते हो, झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा आणि पाणी वाचवा. जर तुमच्या मनात बाळूमामांबद्दल भक्ती असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.